नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहता जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी आज आपल्यासाठी बातमी घेऊन आलेलो आहे आणि ती खास करून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे. त्यामुळे कुठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता, कुठेही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पाहाल त्यावेळी आपल्याला ही शासकीय अपडेट काय आहे हे आपल्या लक्षात येईल आणि खास करून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे ही बातमी. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्ण सविस्तर पाहावा आणि सामान्य व्यक्तीने तर पाहावाच पाहावा. तर चला तर दर्शको, आपण व्हिडिओ सुरू करूया. तोपर्यंत ते साईडला जे घंटीचं बटन दिलेले आहे त्यावर क्लिक करा आणि जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. दर्शको, महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय कडक नियम काढलेला आहे. तो म्हणजे कार्यालयीन वेळेत जे शासकीय कर्मचारी अनुपस्थित राहतात, रजा काढतात, अशा कर्मचाऱ्यांसाठी अतिशय कडक निर्बंध असे महाराष्ट्र शासनाने काढलेले आहेत. आता ते नियम काय कडक नियम काढलेले आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तर दर्शको, शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यालयीन शिस्तीबाबत आणि अधिकृत अनुपस्थितीबाबत शासनाने केवळ नियमाचा बडगा उगारलेला नाही, तर ह्या प्रक्रियेत पारदर्शकता आणि तातडीने कारवाई करण्यासाठी एक विशिष्ट कार्यप्रणाली SOP देखील लागू केलेली आहे. या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत. नंबर 1 पॉइंट दर्शको, कार्यालयात अनुपस्थितीत राहण्याचे कडक नियम. मुख्यालय सोडण्यास बंदी. शासकीय कर्मचाऱ्याला आपल्या नेमणुकीचे मुख्यालय हेडक्वार्टर्स सोडायचे असल्यास त्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. अगदी शासकीय सुट्ट्याच्या दिवशीही, शनिवार, रविवार किंवा सण देखील मुख्यालय सोडण्यापूर्वी पूर्वपरवानगी आवश्यक असते. कार्यालयीन वेळाचे पालन, बायोमेट्रिक हजेरी किंवा मॅन्युअल रजिस्टर, वेळेवर सही करणे आणि ड्युटीवर वेळेत आपल्या टेबलवर किंवा जागेवर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. ड्युटीच्या वेळेत परस्पर गायब होणे हे शिस्तभंग मानले जाते. काही शासकीय कर्मचारी काय करतात दर्शको, कार्यालयात जातात, आपली हजेरी लावतात आणि मध्येच उपस्थित राहत नाहीत, रजा काढतात. अशा कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र शासन बारीक लक्ष ठेवून असणार आहे. कारण बरेच असे प्रकार विविध शासकीय विभागात असे घडत आहेत. महसूल विभाग असेल, कृषी विभाग असेल, PWD विभाग असेल, पोलीस विभाग असेल, कलेक्टर ऑफिस असतील, कोणतेही शासकीय दप्तरमध्ये ऑफिस असेल, त्या ठिकाणी कर्मचारी उपस्थितच नसतात. हजेरी लावतात आणि निघून जातात. अशा कर्मचाऱ्यांवर अतिशय बारीक लक्ष ठेवून शासन आहे. त्यामुळे जर एखादा कर्मचारी विना परवानगी जर गैरहजर राहिला किंवा मुख्यालय सोडून गेला तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. तर त्याच्यावर काय कारवाई होऊ शकते? पहिली पायरी बघा. कारणे दाखवा नोटीस. कर्मचारी विनापरवानगी अनुपस्थितीत असल्याचे लक्षात येताच संबंधित कार्यालयातील नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्याने तात्काळ त्या कर्मचाऱ्याला नोटीस बजावणे हे बंधनकारक ठरणार आहे. बघा दर्शको, कर्मचाऱ्यांना नोटीस मिळाल्यानंतर विविध मुदतीत आपल्या वैद्यकीय किंवा इतर कोणतीही समर्पक कारण लिखित स्वरूपात सादर करणे गरजेचे आहे. 1 महिन्याच्या आत निर्णय. जर कर्मचाऱ्याने स्पष्टीकरण धारक असेल किंवा त्याने कोणतेही उत्तर दिले नसेल तर त्याची नियुक्ती प्राधिकाराने 1 महिन्याच्या आत शिस्तभंगाची कायदेशीर कारवाई सुरू करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. बघा, कोणत्या नियमाअंतर्गत ही कारवाई केली जाते हे आता आपण पाहूया. शासकीय सेवेतील नियम व अटीनुसार खालील नियमाचा आधार घेऊन दंडात्मक किंवा प्रशासकीय कारवाई केली जाते. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम. या नियमानुसार शासकीय कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पडताना सचोटी, कर्तव्यनिष्ठा आणि शिस्त राखणे बंधनकारक आहे. याचे उल्लंघन झाल्यास कारवाई होते. महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम 1981, नियम 48, विनापरवानगी दीर्घकाळ गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत
या नियमात स्पष्ट तरतुदी आहेत. सलग दीर्घकाळ विनापरवानगी गैरहजर राहिल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यापर्यंतची कठोर कारवाई केली जाऊ शकते. बरेच शासकीय कर्मचारी काय करतात, महिन्यात 1 महिना, 2 महिना, 3 महिने, 4 महिने, 6 महिने अशी सुट्टी घेतात, गैरहजर राहतात, कार्यालयात राहत नाही. अशांना डायरेक्ट नोकरीवरून बडतर्फ करण्याचे सुद्धा आदेश शासन देऊ शकतं. असं त्यात कायद्यात उल्लेख केलेला आहे. याच कार्मिकांचा सेवा रेकॉर्ड काय परिणाम होतो? सेवेची खंडितता, अधिकृत अनुपस्थितीचा काळ या सेवेत धरला जात नाही, ज्यामुळे पेन्शन आणि इतर सेवाविषयी लाभावर मोठा परिणाम होतो. बदल्या आणि पदोन्नती मर्यादा, ज्या कर्मचाऱ्यांच्या नावावर शिस्तभंगाची कारवाई किंवा विनापरवानगी गैरहजेरीची नोंद असते त्यांना नियमानुसार पदोन्नती आणि हव्या त्या ठिकाणी बदल्या मिळवण्यास अडचणी येतात. बघा, वार्षिक वार्षिक गोपनीय अहवाल, अशा प्रकारच्या बेशिस्तमुळे कर्मचाऱ्यांना गोपनीय अहवाल नकारात्मक शेरे मारले जातात, ज्यामुळे भविष्यात करिअरमध्ये अडचणी निर्माण होतात. थोडक्यात सांगायचे तर शासनाकडून प्रशासकीय कामात गतिशील आणण्यासाठी आणि नागरिकांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी कठोर पवित्रा घेण्यात आलेला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या वेळेत आणि मुख्यालयात राहून आपले कर्तव्य पार पाडणे हे कायद्यानुसार बंधनकारक आता इथून पुढे राहणार आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना माझं आव्हान आहे, आपली सेवा जी आपल्याला महाराष्ट्र शासनाने जी सेवा दिलेली आहे ती व्यवस्थित प्रामाणिकपणे पार पाडा आणि जनसामान्याच्या हिताचे काम करा. शासकीय कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांसाठी शासकीय अधिकारी अधिकारी पण ह्यात आहेत. असं समजू नका की अधिकारी आहेत म्हणून ते निवांत राहतील. सरसकट वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत खाली ते शासकीय शिपायापर्यंत सगळ्यांना नियम हे सारखे लागू असणार आहेत. शासनाने कार्यालयीन शिस्त व अनुपस्थितीबाबत अत्यंत कठोर नियम लागू केलेले आहेत. जर कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांनी विनापरवानगी कार्यालय किंवा मुख्यालय जर ते वेळोवेळी सोडत असतील तर त्यांना गंभीर कारवाईचे परिणाम किंवा त्यांना सामना करावा लागू शकतो. त्यांना ज्यावेळी एखादी सुट्टी घ्यायची असेल तर त्यांनी प्रथम त्यांनी काय केलं पाहिजे? लेखी पूर्वपरवानगी बंधनकारक आणि सक्षम प्राधिकाऱ्याच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला रजेवर जाण्यास किंवा ड्युटीवर वेळेत मुख्यालय कार्यालय सोडण्यास मज्जाव असणार आहे. अधिकृत गैरहजेरी, परवानगीशिवाय मुख्यालय जर त्यांनी सोडलं किंवा रजा मंजूर नसताना गैरहजर राहिले त्याला त्या सुट्टीला अनधिकृत गैरहजेरी अशी मानली जाणार आहे. त्यानंतर त्यांचं काय होणार आहे बघा, त्यांना वेतन कपात होणार आहे. नो वर्क नो पे. अशा विनापरवानगी अनुपस्थितीत किंवा विनापरवानगी बाहेर राहिलेल्या कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना कोणतेही वेतन किंवा रजेचा लाभ दिला जाणार नाही. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर महाराष्ट्र नागरिक सेवा रजा नियम 1981 मधील नियम 48 तसेच महाराष्ट्र नागरिक सेवा वर्तणूक नियम व सेवा नियमानुसार अशा कर्मचाऱ्यांना शिस्तभंगाची कारवाई सामोरं जावावं लागू शकतं. अत्यंत कडक असं सरकार झालेलं आहे. जे काम चुकारपणा करतात शासकीय कार्यालयात अशा अधिकाऱ्यांवर खूपच त्यांना सामना करावा लागू शकतो. वरिष्ठाची जबाबदारी, एका महिन्याच्या आत त्यांना निर्णय द्यावा लागणार आहे. विनापरवानगी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती होऊन वरिष्ठ अधिकाऱ्याने नियुक्ती प्राधान्याकडे पाठवणे बंधनकारक असणार आहे. बघा दर्शको, अशा प्रकारची माहिती किंवा प्रकरण समोर आल्यानंतर नियुक्ती प्राधिकरणाच्या एका महिन्याच्या आत शिस्तभंगाची कारवाई सुरू करणे हे अनिवार्य करण्यात आलेले आहेत. दर्शको, मला थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर कार्यालयाने वेळेत विनापरवानगी बाहेर जाणे किंवा दांडी मारणे आता शासकीय कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडणार आहे. त्यामुळे गल्ले लठ्ठ पगार घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी आता सावध राहिलं पाहिजे. काम पणा करून जमणार नाही. गोरगरिबाची कामे ही आपल्याला केली पाहिजेत, नाहीतर आपल्याला कामावरनं हात धुवायची वेळ येऊ शकते. लक्षात ठेवा. थेट वेतन पण आपल्याला कपातीपासून निलंबनापर्यंत कठोर कारवाईचा बडगा आपल्यावर उचलला जाणार आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना माझं आव्हान आहे, आपल्या कामात आपण काम चुकारपणा करू नका.
सामान्य लोकांना वेठीस धरू नका. आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडा. आणि जी नशिबाने जी शासकीय नोकरी आपल्याला मिळालेली आहे, एका एका मुलांचं स्वप्न असतं शासकीय नोकरी मिळवण्याचं आणि ती आपल्याला मिळालेलं आहे. त्याचं गांभीर्य जाणा आणि आपलं कर्तव्य पार पाडा. नाही कर्तव्य जर पार पाडलं, तर नोकरीहून हात धुवून तर बसणारच आहात आणि स्वतःच्या पोटावर तर पाय येणारच आहे. त्यामुळे सावध राहा. इथून पुढे खूप स्ट्रिक्ट असे नियम येणाऱ्या काळात येणार आहेत. त्यामुळे सावध राहा, अलर्ट राहा. तर दर्शको, हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आवडल्यास इथे साइडला जे घंटीचं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा. जेडे ऑलराऊंडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब होईल. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.